नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग। आपण सकाळी सकाळी अगदी फ्रेश एनर्जीने भेटतोय। आता इथून पुढे तुमचा दिवस हा प्रॉपर अभ्यासामध्येच जाणार आहे, चांगला अभ्यास होईल याची मला खात्री आहे। या लेक्चर मधून आपण एनजीटीचा मुद्दा समजून घेणार आहे। रिसेंटली सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा गेला होता, त्याच्याविषयी माहिती बघणार आहे। त्याचबरोबर ज्युपिटर ग्रहाविषयीची माहिती बघू आणि त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिझर्व्ह बँकेला रिसेंटली 90 वर्ष पूर्ण झाले। हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आजच्या लेक्चर मधून बघायचे आहेत। लेक्चर बघून झाल्यानंतर या लेक्चरची पीडीएफ डाउनलोड करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। आमच्या टेलिग्राम चॅनलवरती याची पीडीएफ मिळेल। ठीक आहे, डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न बघा, नुकताच बातम्यांमध्ये दिसणारा कॅलिस्टो म्हणजे काय? कॅलिस्टो काय आहे? तर कॅलिस्टो एका चंद्राचं नाव आहे आणि तो चंद्र पृथ्वीचा नाहीये। पृथ्वीच्या चंद्राला आपण डायरेक्टली मूनच म्हणतोय। तर हा जो कॅलिस्टो आहे हा गुरुचा चंद्र आहे, गुरु ग्रहाचा चंद्र आहे। ओके, आता हा गुरु नेमका कसा काय चर्चेत आलाय? तर गुरुच्या या कॅलिस्टो नावाच्या चंद्रावरती आपल्याला ओझोनचे पुरावे सापडलेत। हा ओझोन नेमका कसा सापडला? तर एक अभ्यास सुरू होता गुरु ग्रहाच्या या कॅलिस्टो चंद्रावरती SO2 ॲस्ट्रोकेमिकल आईस संदर्भात रासायनिक उत्क्रांतीवरती अभ्यास सुरू होता आणि त्या दरम्यान इथं या चंद्रावरती या कॅलिस्ट्रोवरती ओझोन आहे अशा प्रकारचे पुरावे सापडलेत। तुम्हाला माहिती आहे का बरं की गुरुला किती चंद्र आहेत एकूण? जसं पृथ्वीला एकच चंद्र आहे, त्याचबरोबर मंगळ ग्रह जर तुम्ही बघितला तर त्याला 2 चंद्र आहेत, युरेनसला 27 चंद्र आहेत, नेपच्यूनला 16 चंद्र आहेत आणि जर आपण शुक्र किंवा बुध ग्रह बघितला तर याला चंद्रच नाहीयेत। ओके, तर तसे ज्युपिटरला एकूण 95 चंद्र आहेत। आता आपल्या पुस्तकांमध्ये इन्फॉर्मेशन जुनी झालेली आहे, मग तिथं 70, 74 असे काही नंबर दिलेत। हा जो 95 आकडा आहे ना हा खूप रिसेंट आहे, 8 जून 2023 चा आहे, म्हणजे साधारण 8-9 महिन्यांपूर्वी तिथं आणखीन 4 चंद्र सापडले होते आणि त्याच्यानुसार ज्युपिटरवरती एकूण चंद्रांची संख्या ही आता 95 पोहोचलेली आहे। ठीक आहे, सगळ्यात जास्त चंद्र कुणाला आहेत? मग ज्युपिटरला आहेत का, म्हणजेच गुरु ग्रहाला आहेत की शनी ग्रहाला? तर सगळ्यात जास्त चंद्र हे शनी ग्रहाला आहेत। एकूण याचा नंबर आहे 146। ओके, तर त्याच्यामुळे जर एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं की कोणत्या खालीलपैकी कोणत्या ग्रहाला चंद्र सगळ्यात जास्त आहेत, तर तो ग्रह म्हणजे शनी, सॅटर्न। ठीक आहे, आता आपण थोडक्यात ओझोन विषयी पण महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ, ज्याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन बनतो। ओझोनचा जो मॉलिक्यूल आहे तर तो 3 ऑक्सिजनच्या ॲटम्स पासून बनतो, म्हणजे ओझोनचा रेणू हा ऑक्सिजनच्या 3 अणूंपासून बनलेला असतो। जमिनीच्या 15 ते 35 किलोमीटर वरती पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या भागामध्ये ओझोनचा थर आढळतोय। ठीक आहे, ओझोन नसता तर काय झालं असतं माहिती का? सूर्याकडून जे अल्ट्राव्हायोलेट किरण जे बाहेर पडतात तर ते डायरेक्टली आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पडले असते, ज्यामुळं बऱ्याचशा आपल्या सजीव प्रजाती आहेत तर त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये आलं असतं। ते कसं? तर या अल्ट्राव्हायोलेट बी आणि अल्ट्राव्हायोलेट सी नावाचे जे 2 रेज आहेत तर ते आपल्या डायरेक्टली डीएनए ला अफेक्ट करतात, आपल्या डीएनए ला। ओके, ज्याच्यामुळे म्युटेशन वगैरे तयार होऊ शकतं। त्याचबरोबर मानवांमध्ये त्वचेचे कॅन्सर होऊ शकतात, मोतीबिंदू होऊ शकतो, तर असे बरेचसे आजार होतील। त्याचबरोबर हे अल्ट्राव्हायोलेट रेज जर आपल्या पृथ्वीवरती डायरेक्टली पडले तर त्याच्यामुळे वनस्पतींची वाढ सुद्धा खुंटल किंवा अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मग सजीव हे एकूणच पृथ्वीवरतून नष्ट होऊ शकतात। म्हणून ओझोन लेअर हा पृथ्वीचा बचाव करणारे एक संरक्षण कवच म्हणून ओळखलं जातं। ठीक आहे, तर एवढी काही माहिती तुम्ही या प्रश्नाविषयीची लक्षात ठेवा। पुढच्या मुद्द्याकडे येऊ। नुकतेच चर्चेत दिसणाऱ्या जुदिथ सुमिनवा तुलुका, आता माझ्याकडून मे बी प्रोनाऊन्स पण चुकला असेल, पण अगदी आदर भावाने मी यांचं नाव घेण्याचा प्रयत्न केलाय, कारण ह्या व्यक्ती आता एका देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत। ओके, अगेन मी नाव त्यांचं प्रोनाऊन्स करण्याचा प्रयत्न करतोय, जुडिथा सुमिनवा तुलुका। तर ह्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्यात। ओके, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, ज्याला DRC म्हटलं जातं, आफ्रिकेतला हा दुसरा मोठा देश आहे आणि त्याच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्यात। ओके, जुडिथा यांची पंतप्रधान पदावरती नियुक्ती झाल्यामुळं काँगोच्या राजकारणामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, प्रतिनिधित्वाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हणून हे बघितलं जातंय। तर त्यामुळे हा एक ग्लोबल इम्पॅक्ट असणारी घटना आहे।
ठीक आहे. आता नेमका हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा देश नेमका कुठे आहे हे आपण थोडक्यात बघू. ही आपली पृथ्वी आणि हा आपला भारत देश. इथून जर आपण भारताच्या दक्षिणेकडे आलो, आफ्रिका खंडामध्ये ज्यावेळेस तुम्ही याल तर इथं जे रेड डॉट केलेला पूर्ण हा जो देश आहे, ज्याला इथं DRC असं नाव दिले बघा, म्हणजेच डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो. तर या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा मुद्दा आपण बघतोय. इथं जर तुम्ही जॉग्राफिकल लोकेशन जर विचारात घेतली तर आफ्रिका खंडामधला सगळ्यात मोठा देश हा वाटू शकतो, पण असं नाहीये. आफ्रिकातला हा दुसरा सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून. व पहिला मोठा देश कोणता आहे तर तो आहे हा अल्जेरिया. ओके. आता मॅपमध्ये तुम्हाला वाटू शकतं की नाही सर, हे जो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आहे हा मोठा दिसतोय की काय, तर नाही. अल्जेरिया हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने याच्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे. जर तुम्ही या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या आजूबाजूचे देश बघाल तर याच्या दक्षिणेकडून जर सुरुवात केली तर हा झांबिया हा देश, त्याचबरोबर इथं अंगोला. जर तुम्ही उत्तरेकडे बघाल तर इथं सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, ज्याला CAR सुद्धा म्हटलं जातं, हा देश आहे. इथं हा जो शेडेड पोर्शन आहे ना, म्हणजे ह्या लाल लाईनच्या पलीकडचा, हा आहे रिपब्लिक ऑफ काँगो, हा आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो. दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे. याच्या नावामध्ये डेमोक्रॅटिक आहे आणि इथं फक्त रिपब्लिक आहे. ओके. त्याचबरोबर आजूबाजू देशांमध्ये इथं उत्तरेकडं सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे, त्याचबरोबर साऊथ सुदान आहे, त्यानंतर इथं युगांडा देशाची सीमा सुद्धा लागून आहे आणि पूर्वेलाच रवांडा आणि हा बुरुंडी या दोन देशांची सीमा सुद्धा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाला लागून आहे. त्याचबरोबर जर तुम्ही इथं बघाल ही मोठी सीमा ही तांझानिया या देशाची लागलेली आहे. ठीक आहे. रिसेंटली आपण हे क्षेत्र ऑलरेडी बघितलं होतं ना, तांझानिया. आणि त्याचबरोबर इथलचा हा जो देश आहे मोझाम्बिक, तर या दोन देशांसोबत भारताच्या नौदलाने सुद्धा सराव केलाय, ज्याला आपण IMT असं या सरावाला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आय होप हा सराव सुद्धा तुम्हाला आता रिकॉल झाला असणार आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा जो देश आहे ना, हा जगाच्या पाठीवरती क्षेत्रफळाच्या दृष्टीने 11व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतोय माहिती आहे का तुम्हाला? कमेंट करून कळवा. ओके. माहिती असायलाच पाहिजे, जॉग्राफीमध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? अगदी टिपिकल एक्झाम मधला क्वेश्चन आहे हा. असे प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलेत. हा एक्झॅक्ट प्रश्न सुद्धा ऑलरेडी विचारलेला आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण असं विचारलंय. ओके. तर ते व्यक्ती म्हणजे CD देशमुख. आता हा प्रश्न कुठून आलेला आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी CD देशमुख यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ. यांचं पूर्ण नाव आहे चिंतामण द्वारकानाथ देशमुख. हे त्या काळामध्ये ब्युरोक्रॅट होते, म्हणजे भारतीय नागरी सेवेमध्ये होते, ICS क्वालिफाईड झालेले. आणि त्यावेळेस ब्रिटिश सरकारने त्यांना 1943 मध्ये भारताचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं होतं आणि ते असे पहिले भारतीय व्यक्ती होते. ओके. पुढे जाऊन केंद्रीय मंत्रिमंडळात 1950 ते 1956 दरम्यान अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन 1956 पासून ते 1961 पर्यंत UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे आहे ना, तर त्याचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. ठीक आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू म्हणून सुद्धा 1962 ते 67 दरम्यान होते. 1945 ते 1964 पर्यंत भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. ओके. म्हणजे CD देशमुख यांच्याविषयीची ही सगळी माहिती सुद्धा आपल्याला असायला पाहिजे ना. एक्झाम मध्ये कसाही फिरवून क्वेश्चन विचारला तर तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे. आता हा मुद्दा आपण सगळ्या चर्चेमध्ये कुठून बघतोय तर रिझर्व्ह बँकेला नुकतेच 1 एप्रिल रोजी 90 वर्ष पूर्ण झालेत, कारण याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1934 रोजी आणि सध्या काय सुरू आहे तर एप्रिल 2024, त्यामुळे 90 वर्ष पूर्ण होत आहेत ना. तर यस, त्याच्यासाठी म्हणून एका कार्यक्रमादरम्यान रिझर्व्ह बँकेने 90 रुपयांचं चांदीचं नाणं हे RBIच्या 90 वर्षांच्या कार्यकाळाच्या स्मरणार्थ प्रसिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की रिसेंटलीच 90 रुपयांचं चांदीचं नाणं हे खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्मरणार्थ प्रकाशित करण्यात आलं, तर ती संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके. यालाच बँकांची बँक सुद्धा म्हटलं जातं. 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. रिझर्व्ह बँक ही
1 रुपयाच्या वरच्या सगळ्या चलनी नोटा ही जारी करते. 1 रुपयांची चलनी नोट मग कोण जारी करतं, त्यावरती कुणाची स्वाक्षरी असते माहिती आहे का तुम्हाला याच्याबद्दल? 1 रुपयाची जी नोट आहे ना, तर ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून जारी केली जात नाही. ठीक आहे, तर ती कुणाकडून जारी केली जाते ही तुम्ही मला कमेंट करून कळवा. बाकी सर्व चलनातल्या नोटा ह्या आरबीआय कडून जारी केल्या जातात, त्याच्यावरती आरबीआय गव्हर्नरची सिग्नेचर सुद्धा असते. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं एक नाणं आहे जे रिसेंटली आरबीआयच्या 90 वर्षाच्या कार्यकालाच्या स्मरणार्थ प्रकाशित करण्यात आलंय. ठीक आहे, आरबीआय विषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हटलं जातं, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी की भारत सरकारने स्थापन केलेली आणि चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. ठीक आहे, 1771 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आरबीआयचा कन्सेप्ट आला होता की भारतासाठी अशा प्रकारची एक मध्यवर्ती बँक असायला पाहिजे, अशी संकल्पना त्यावेळेस वॉरेन हेस्टिंगनी मांडली होती. ठीक आहे, पण पुढे जाऊन 1926 मध्ये ज्यावेळेस यंग हिल्टन आयोगाची स्थापना करण्यात आली ना, तर त्यांच्या यंग हिल्टनच्या शिफारशीनुसार गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा चर्चा झालीच होती आणि त्या अंतर्गत भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी म्हणून संसदेमध्ये 6 मार्च 1934 ला आरबीआय कायदा संमत करण्यात आला आणि पुढे 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, तर हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती क्वेश्चन बनतात. आयोगाने यापूर्वी सुद्धा क्वेश्चन विचारलेत आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या एक्झाम्स मध्ये क्वेश्चन बनतीलच. ठीक आहे, आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण असं जर विचारलं ना, तर त्याचा आन्सर असणार आहे सर ऑसबॉर्न स्मिथ, हे त्याचा आन्सर असणार आहे. ते पहिले गव्हर्नर होते, पहिले भारतीय गव्हर्नर असं नाही म्हटलेलं, तर पहिले गव्हर्नर होते सर ऑसबॉर्न स्मिथ. ओके, आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, थोडी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ना आपण आरबीआयच्या वेबसाईट वरती जाऊन थोडी चेक करूयात. इथं बघा दिलेलं आहे की आरबीआयचे फर्स्ट गव्हर्नर कोण होते. फर्स्ट गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक हे होते सर ऑसबॉर्न स्मिथ. ठीक आहे, त्याचबरोबर दुसरे कोण गव्हर्नर होते मग आरबीआयचे, तर ते होते सर जेम्स टेलर. यांचा कार्यकाल पण इथं दिलेला आहे बघा, 1 जुलै 1937 पासून ते 17 फेब्रुवारी 1943 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. दुसरे गव्हर्नरचं नाव पण लक्षात ठेवा, सर जेम्स टेलर. त्यानंतर पहिले भारतीय जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तर ते होते सर सी.डी. देशमुख, चिंतामण द्वारकानाथ देशमुख. ओके, त्यांच्याविषयीची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे. पुढे जाऊन ते आपल्या फायनान्स मिनिस्टर सुद्धा बनले होते आपल्या देशाचे. 1950 ते 1956 मध्ये ते फायनान्स मिनिस्टर होते. त्यानंतर जे दुसरे भारतीय व्यक्ती आहेत ना, जे आपल्या आरबीआयचे गव्हर्नर बनले, त्यांचं नाव आहे सर बेनेगल रामाराव. ओके, यांच्याविषयी इथे एक वाक्य दिलेलं आहे की त्यांनी रेजिग्नेशन दिलं किंवा त्यांनी राजीनामा दिला होता 1957 ला, आणि त्याच्या मागचं कारण असं इथं मेन्शन सुद्धा केलंय की ड्यू टू डिफरन्सेस विथ द फायनान्स मिनिस्टर. आणि त्या दरम्यान फायनान्स मिनिस्टर कोण होते, तर ते होते सी.डी. देशमुख. हा मुद्दा फक्त हायलाइट करायचा होता म्हणून आपण ही सगळी इन्फॉर्मेशन बघितली आहे. ऑलरेडी बाकीच्या सुद्धा गव्हर्नर्सची माहिती इथं दिलेली आहे, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नक्की वाचा. डायरेक्टली आपण पुढच्या प्रश्नाकडे आता जाऊ. 56व्या राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या संघाने विजेतेपद पटकावले, तर जे नॅशनल खो खो चॅम्पियनशिप झालेली आहे जी की 56वी आवृत्ती होती, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजेतेपद मिळवलेलं आहे. ओके, म्हणजे फक्त पुरुषच संघ खो खो मध्ये पुढे नाही आपला, तर महिला गटाने सुद्धा विजेतेपद मिळवलेलं आहे. ठीक आहे, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फायनल मध्ये ना पुरुषांच्या सामन्यामध्ये महाराष्ट्र आणि रेल्वे यांच्यामध्ये लढत झाली होती आणि त्यात महाराष्ट्र आणि रेल्वेला 32-32 अशी बरोबरी केली. मग पुढे जाऊन आणखीन एक डाव झाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राने 52-50 असा विजय मिळवला. आणि महाराष्ट्राच्या महिला संघाने ना भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हरवलं, AAI ला हरवलेलं आहे आणि 18-16 असा सहज विजय महाराष्ट्राच्या महिला संघाने मिळवला. ठीक आहे, दोन्ही गटांतील विजेत्यांना स्पर्धेमध्ये 3 लाख रुपये हे बक्षीस देण्यात आलेले आहे आणि जे उपविजेता आहेत तर त्यांना प्रत्येक संघाला 2 लाख रुपये दिले जात आहेत. ठीक आहे, तर एवढी माहिती फक्त लक्षात ठेवा की हे 56वे राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जिंकलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अलीकडेच 2023-24 मध्ये भारतातील कोणते बंदर
शीर्ष कार्गो हाताळणी बंदर म्हणून उदयास आले. म्हणजे सगळ्यात जास्त तिथं ट्रॅफिक हँडल केलं जाते किंवा माल उतरवला जातोय, लोडिंग अनलोडिंग केलं जातंय. तर त्याच्यासाठी भारतातलं जे फर्स्ट रँक वरती ठरलेलं बंदर आहे तर ते आहे पॅरादीप. ठीक आहे, पारादीप बंदर इथं दिले पर्याय क्रमांक 2. आता हे पॅरादीप बंदर कुठे आहे नेमकं, तर इथं जर तुम्ही ओडिशाच्या मॅप मध्ये बघितलं ना तर हा जो स्पॉट दिसतोय तर तो आहे पॅरादीपचा. ठीक आहे, याच्याविषयी आपल्या PIB मध्ये सुद्धा आर्टिकल लिहिण्यात आलेलं आहे. त्यानुसार ते असं सांगतायत की भारतातलं हे वन ऑफ द मोस्ट मेजर पोर्ट म्हणून नोंद करण्यात आली आहे. 145.38 मिलियन मेट्रिक टन, तर एवढा कार्गो हे यावर 2023 या वर्षामध्ये या बंदराने हाताळलेलं आहे. ठीक आहे, आणि यापूर्वीची जर आपण तुलना केली तर पॅरादीप पोर्टनीच 7.4% वाढ नोंदवलेली आहे कार्गो हाताळणीमध्ये. या एकूण बंदराची कॅपॅसिटी ही 289 MMT एवढी आहे आणि सध्या आतापर्यंत 145.38 MMT कार्गो हाताळण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता भारतामध्ये जे मेजर पोर्ट आहेत ना, महत्वाची बंदरं, यांच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. इथं बघा या मॅप मध्ये तुम्हाला आणखी नीट दिसणार आहे. आपण जर इथं हल्दिया पासून जर सुरुवात केली, हे जे रेड डॉट दिसत आहेत हे मेजर सी पोर्ट आहेत आपल्या देशातले, यांची नावं पाठ असायला पाहिजेत. आपण क्रमाने बघूयात. हल्दिया, पॅरादीप, विशाखापट्टणम, चेन्नई. त्याचबरोबर इथं अगदी दक्षिणेकडे आहे बघा, त्याचं नाव आहे थुथिकुडी. त्यानंतर आपण आपल्या पश्चिम घाटाकडे जर आलो किंवा या अरबी समुद्राकडे जर आलो तर मंगलुरू, नंतर पणजी, त्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट. त्याचबरोबर इथं आणखीन एक रेड पोर्ट आहे, म्हणजे जे मेजर पोर्ट आहे ते म्हणजे खांडला पोर्ट, ज्याला ऑफिशियली दीनदयाल पोर्ट ट्रस्ट असं म्हटलं जातं किंवा हे नाव आहे. ठीक आहे, तर या अगदी महत्वाची बंदर आहेत, यांच्यावरती क्वेश्चन येतात. ठीक आहे, यांचा सिक्वेन्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं आपण अगदी या बे ऑफ बेंगॉल पासून सुरुवात केली, म्हणजे इथून जर बंगालच्या उपसागरापासून जर सुरुवात केली उत्तरेकडून, तर असं प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला इकडं अरबी समुद्रापर्यंतचा माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन येतात आणि तिथं तुम्ही अजिबात चुकवू नका. हे जे पॅरादीप पोर्ट जे आहे ना, हे 1962 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. 1966 पासून भारतातलं हे 8वं सगळ्यात मोठं बंदर बनलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे येऊ. NGT म्हणजे काय? NGT नॅशनल ग्रीन ट्राईब नाही, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पहिला पर्याय. ठीक आहे, NGTचा लॉंग फॉर्म आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात का? तर नाही. NGT विषयीची माहिती नक्कीच एक्झाम मध्ये विचारण्यात येते की यांचं कार्य काय असतं, हे कशासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे. तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ठीक आहे, अधिनियम 2010च्या अंतर्गत NGTची स्थापना ही 18 ऑक्टोबर 2010 रोजी करण्यात आली आहे. आता या NGTचं काम काय असतं, तर जे काही मुद्दे हे पर्यावरणासंदर्भात असतील ना, निसर्गासंदर्भात असतील किंवा काही खाणकाम करायचंय पण तिथं पर्यावरणासंदर्भात काही गोष्टी येत आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाण्यापूर्वी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे जातात. ऍक्च्युली हायकोर्टकडे जातच नाहीत, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडेच जातात आणि त्यामार्फतच हायकोर्टचा लोड सुद्धा कमी करण्यात आलाय. जर या NGT मध्ये त्याच्याविषयी प्रॉपर सुनावणी झाली नाही तर पुढे जाऊन मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो. ठीक आहे, असाच एक मुद्दा हा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलाय. त्यापूर्वी हे पण लक्षात ठेवा की हे जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे त्यांचं मुख्यालय किंवा यांचं मेन हेडक्वार्टर हे नवी दिल्लीत आहे, पण इतर वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा शाखा आहेत, जसं की भोपाळ, पुणे, कोल्हापूर आणि चेन्नई. तर या 4 ठिकाणी NGT कार्य करतं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, आता कोणता मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलाय, तर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका केसवरती सुनावणी करताना असं सांगितलंय की रस्त्याचं काम करताना किंवा पाईपलाईन खोदताना जे रेखीय प्रकल्प आहेत, जे लिनियर प्रोजेक्ट जे असतात ना, तर त्या दरम्यान मातीच्या अनियंत्रित उपशावरती सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. म्हणजे काय, आपण ज्यावेळेस रस्ते तयार करतोय किंवा पाईपलाईन्स टाकतो ना, त्यावेळेस अननेसेसरी खूप खाणलं जातं असं सर्वोच्च न्यायालयाला म्हणायचं आहे. मातीचा जे काही उपसा आहे तर याच्यावरती आता बंदी घातली आहे. तर याच्या पाठीमागे कारणं पण दिलेली आहेत, पण मातीचा उपसा का केला जायचा हे पण थोडक्यात तुम्ही समजून घ्या. याच्यासाठी मग काही या NGTची परवानगी घेतली जात होती का? तर नाही. 2020 मध्ये काय करण्यात आलं, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मार्च 2020 मध्ये
असा एक GR काढला, एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार ते असं म्हणले की जी काही लिनियर प्रोजेक्ट्स आहेत ना, जे रेखीव प्रकल्प जे आहेत, त्याच्यामध्ये सामान्य माती काढण्याला पर्यावरणीय मंजुरी घेण्याची गरज नाही, तुम्हाला याच्यातून सूट देण्यात आली आहे. अशा प्रकारचा GR किंवा अधिसूचना ही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली होती. ठीक आहे. मग त्याच्यामुळं असे जे लिनियर प्रोजेक्ट्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये माती ही कितीही काढली चालली आहे. ठीक आहे. याच्यावरती कुणाचं नियंत्रणच नव्हतं, कारण NGTची तर परवानगी घ्यायचीच नाहीये. तर NGT मध्ये एक अहवाल याच्याविषयी गेला किंवा एक याचिका दाखल करण्यात आली आणि ह्या ज्या काही 2020 मधलं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जी अधिसूचना जारी केली होती ना, त्याला चॅलेंज करण्यात आलं. मग या चॅलेंज केल्यानंतर 3 महिन्यांपर्यंतचा कालावधी दिला की काहीतरी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याच्यावरती उत्तर द्यावं. पण NGTला कुठल्याही प्रकारे उत्तर मिळालं नाही आणि म्हणून हा मुद्दा पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये का पोहोचला हे समजलंय ना. तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिलाय, तर अशा प्रकारे माती कितीही उपसा करता येणार नाही, म्हणजे अनियंत्रित उपशावरती सर्वोच्च न्यायालयाने आता बंदी घातली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग 2020 मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अशा प्रकारे GRच का काढला, तर त्यामागे असा तर्क दिला होता केंद्राने की जर माती काढली, आपण किती अनियंत्रित माती काढली लिनियर प्रोजेक्टच्या दरम्यान, तर त्याचा फायदा तिथं राहणाऱ्या लोकांना होईल, कुंभारांना होईल, शेतकऱ्यांना होईल, ग्रामपंचायतींना किंवा वंजारा, ओढ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिथलच्या लोकांना याचा फायदा होईल असा तर्क दिला होता, असा युक्तिवाद केंद्राने केला होता. पण ते प्रॉपर फॉल्स ठरलं. सर्वोच्च न्यायालयाला हे काही सरकारचं जे कारण आहे हे अजिबात पटलं नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्टली अशा प्रकारचा तुम्ही माती उपसा अनियंत्रित करू शकत नाही त्याच्यावरती डायरेक्टली बंदीच घातली. ठीक आहे. हे जे सर्वोच्च न्यायालयाचं जे पाऊल आहे ना, हे पर्यावरण दृष्ट्या खूप महत्वाचं मानलं जाते. याच्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणे दिशेने एक चांगलं पाऊल टाकलं चाललंय. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयातून असं पण दाखवलंय की जे काही हे सगळे लिनियर प्रोजेक्ट चालतील ना, म्हणजे जिथं तुम्हाला काही खाणकाम करायचंय, रस्त्या संदर्भात असेल, पाईपलाईन संदर्भात असेल, तर त्या प्रत्येक ठिकाणी मातीच्या उत्खननासाठी म्हणून पर्यावरणासंदर्भातची मंजुरी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून पर्यावरणाची ऱ्हास कमी होईल, हानी कमी होईल. तर अशा प्रकारचा निर्णय किंवा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. ठीक आहे. आवडलाय ना तुम्हाला, याच्याविषयी मला कमेंट करून कळवा. याच्यातून मला पण कळेल की तुम्हाला हा मुद्दा कितपत समजलाय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हीव्हीपॅट काय आहे. आता व्हीव्हीपॅट वरती आपण एक स्वतंत्र लेक्चर घेतलंय आणि जर ते तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज बघा. खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे आणि जी माहिती एक्झामसाठी महत्वाची ती तिथून कव्हर केली आहे. व्हीव्हीपॅट म्हणजे काय, वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल. इथलचे सगळे पर्याय एकमेकांसिमिलर वाटतील, सारखेच वाटतील. पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे. वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल. ठीक आहे. आता रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला याच्या संदर्भात एक नोटीस जारी केलेली आहे आणि त्याच्यामुळेच हा व्हीव्हीपॅटचा मुद्दा एकूणच चर्चेमध्ये आलेला आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारची एक यंत्रणा असते बघा, ज्याच्यामध्ये हे EVM मशीन म्हणून आपण याला म्हणतो, ज्याला बॅलेट युनिट म्हटलं जातं. हे कंट्रोल युनिट आहे आणि हा जो मधला डबा आहे याला व्हीव्हीपॅट म्हटलं जातं. या व्हीव्हीपॅट मध्ये काय होतं, तर समोर एक डिस्प्ले असतो. आपण बॅलेट युनिटचा वापर करून ज्याला मत टाकलंय तर त्याचा नंबर, त्याचं नाव वगैरे, उमेदवाराचं चिन्ह हे या स्क्रीनमध्ये डिस्प्ले होतं. मग त्याचे रिसिप्ट खाली पडते. डिस्प्ले हे 7 सेकंदासाठी तुम्हाला दिसतं स्क्रीनवरती की आपण कुणाला मत टाकले, आपण ते स्वतः व्हेरीफाय करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारची ही यंत्रणा आहे. यापूर्वी काय चालायचं माहिती का, याच्यातल्या 5 चिठ्ठ्या रॅन्डमली काढल्या जायच्या, ज्या रिसिप्ट खाली पडतात त्या, आणि त्या तुम्ही बॅलेट युनिट सोबत चेक केल्या जायच्या, व्हेरीफाय केलं जायचं की EVMनी काउंट केलेले आणि या व्हीव्हीपॅटनी काउंट केलेले, किंवा दोघांना क्रॉस चेक करण्यासाठी म्हणून ही प्रणाली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेदरम्यान असं म्हटलेलं आहे की सरकार प्रयत्न करते का की 100% हे सगळं क्रॉस व्हेरीफाय केलं जाईल, क्रॉस चेक केलं जाईल. याच्याविषयी सरकारचं मत काय आणि निवडणूक आयोगाचं मत काय आहे याच्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच हा एकंदरीत मुद्दा चर्चेमध्ये आला आहे. ओके. तर याच्याविषयी डिटेल लेक्चरमध्ये घेतलेले, प्लीज ते तुम्ही बघा. तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण 5 एप्रिलच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघितल्यात. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. इथंच तुम्हाला सोडणार नाहीये. आज होमवर्कचे टॉपिक आहेत ते म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण अभ्यासा,
मागच्या लेक्चरमध्ये आपण प्राण्यांचं वर्गीकरण अभ्यासलेलं आहे. आय होप हा तुम्ही अभ्यास करत असाल. ओके, कारण ज्या सिक्वेन्समध्ये मी तुम्हाला अभ्यास देतोय ना, तो तुम्हाला अभ्यास इंटरेस्टिंग पण बनवायसाठी देतोय, त्याचबरोबर एक्झामला ज्याचं वेटेज जास्त आहे तसे टॉपिक मी तुम्हाला देतोय. त्यामुळे प्लीज अभ्यास करा. दुसरा टॉपिक आज अभ्यासायचा आहे तो म्हणजे समाज सुधारक. रॅन्डमली आज 4 पुन्हा समाज सुधारक घ्या. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा 4 समाज सुधारक तुम्हाला अभ्यासाला सांगितले होते. आज सुद्धा 4 असे साधारण 20 समाज सुधारक आहेत. 5 दिवस सलग तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या, जेणेकरून समाज सुधारकांवरती जे काही क्वेश्चन येतील ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, स्वतः अभ्यास करा, स्वतःच्या अक्षरामध्ये नोट्स लिहायला शिका. तोच खरा अभ्यास आहे. युट्यूबवरती लाईव्हच्या नावाखाली चालतो तो फक्त तुम्हाला वेळ लावण्यासाठीचा धंदा आहे. ठीक आहे, हे मी वारंवार बोलत राहणार आहे कारण मला तुम्हाला सतर्क करायचं आहे. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.